या अक्काबाईला 2000च्या साड्या घ्या, तिला काही पण द्या, तिची नेहमी कंप्लेंट असते. ओके, आता एकदा बनवलं दुसरं कोणी आलंच नाही, कारण ती एकाच प्लेट मध्ये एवढं घेऊन टाकते. लोकांनी विचार केला हिला काय दिसत. अशी आमची हिला मस्तपैकी 2000ची साडी घेतली तरी ती काय म्हणते भावाला एका साडी का याच्यापेक्षा पोतर भारी. श्रीमंत असून ती काय म्हणते की आमच्या घरातले नोकरी सुद्धा अशी साडी घालत नाही. नॉट वेअरिंग दिस इवन ॲट होम. ओके, असं काय करते. हा आमचा दगडूशेठ उर्फ तात्या उर्फ डोनाल्ड ट्रम्प याचा जवळ आहे. किम जोंग माहिती आहे तुम्हाला तो, हा त्याचा जवळ. हा गे रे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू साथ इंग्लिश अकॅडमी. आज आपण बघणार आहेत फनी वेडिंग इन्सिडेंट. आपण कुणाच्या लग्नात गेलो तर लग्नामध्ये जे काही फनी इन्सिडेंट होतात ते आपण बघणार आहोत. तुम्हाला माहितीये लग्नामध्ये सर्वात त्रासदायक म्हणजे जावई असतात. जावयाला मान पानले लागतो. बरे तो काही कमवत नसेल पण त्याला मान पाहिजे, काम 1 रुपयाचा करणार नाही. असेच आमच्याकडे काही 2 जावई आहेत. ओके, ते जावई आपल्याकडे आता येणार आहेत. ओके, तर पहिले हे वाक्य घेण्या अगोदर याला मराठीत काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं वाक्य आहे आय डिडंट गेट द स्पेशल थाली. एखाद्या व्यक्तीला जर कधी स्पेशल, खास करून जावे बापू, याला एखादी थाली जर भेटली नाही तर तो म्हणतो की मला थाली भेटली नाही स्पेशल. दुसरं वाक्य आहे नो रिस्पेक्ट नो फूड आय एम गोइंग होम. मला आदर भेटला नाही किंवा मला अन्न भेटला नाही, मी घरी जात आहे. तिसरं वाक्य, काही लोक असतात जे नावं ठेवतात. बाप कितीही मेहनत करीने कमवत असेल तरी तो अन्न नाव ठेवतात. त्यावेळेस तुम्ही म्हणतात द फूड ओके बट नॉट ग्रेट. जेवण ठीक होतं पण भारी नव्हतं. द पुरीज वर कोल्ड लाईक आईस. ज्या पुऱ्या होतात त्या बर्फासारख्या होत्या. पुढचं बघा आय डिडंट गेट अ सेकंड सर्विंग. काही लोकांना बघ एकदाच वाडा येतो, दुसऱ्यांदा येतच नाही. त्यावेळेस तो म्हणतो की यार मला दुसऱ्यांदा आलाच नाही. आणि काही नंदा असतात बघा, त्यांना किती भारी साडी घेऊन द्या ते कंप्लेंट करतीलच. आपण ते आपल्याकडे काही नंदा आहेत जे नेहमी कंप्लेंट करतील, तर नंदा आज बघून घेणार आपण. तर बघा, यू कॉल दिस अ साडी, आय कॉल इट वायपिंग किंवा डस्टेड किंवा क्लिनिंग किंवा क्लॉथ. याचा अर्थ आहे की याला साडी म्हणतात तुम्ही, हे तर काय झालं, डस्टेड कपडे होते. माय मेड वेअर्स बेटर साडीज दॅन दिस. माझी नोकऱ्याने सुद्धा याच्यापेक्षा भारी साडी घालते असं ते नंदा म्हणतात. आणि शेवटचं वाक्य आय एम नॉट वेअरिंग दिस इव्हन ॲट होम. की मी अशी साडी घरी सुद्धा घालत नाही. असं आपण काहीतरी वाक्य बघणार आहोत. हा लग्नाचा काहीतरी कार्यक्रम आहे, खूप मोठं लग्न आहे. ओके, पाहुणे मस्तपैकी आलेले आहेत. नाव काय तुझं? दर्शन. दर्शन. हा आमचा दगडूशेठ उर्फ तात्या उर्फ डोनाल्ड ट्रम्प याचा जवळ आहे. काम धंदा काहीच करत नाही पण त्याला ना भावले पाहिजे. याला आहे ना लग्नामध्ये स्पेशल थाळी पाहिजे होती पण त्याला भेटले नाही. आता तो रागवलाय आणि तो सांगतोय की मला स्पेशल थाळी भेटली नाही. इंग्लिश मध्ये म्हणता आय डिडंट गेट द स्पेशल थाली. हा बोल. आय डिडंट गेट द स्पेशल थाली. बरोबर. आता परत सांग त्यांना आय डिडंट गेट द स्पेशल थाली. द स्पेशल थाली. हा, डिडंटला डिड सुद्धा म्हणतात. हा एक किम जोंग माहिती आहे तुम्हाला तो, हा त्याच्या जवळ. हा गे रे. याला आहे ना मान दिला ना सन्मान दिला. याचा नेचर कसा माहिती का, खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा. बरोबर ना रे? आता तुला म्हणायचे नो रिस्पेक्ट नो फूड आय एम गोइंग होम. नो रिस्पेक्ट नो फूड आय एम गोइंग होम. हा तुमचा बोल, घाबरू नको, बोल. नो रिस्पेक्ट नो फूड आय एम गोइंग होम. ठीक आहे, समजून घ्या. किम जोंगच्या जवळ येतो, घाबरून गेला येतो किम जोंगला, म्हणून तो त्याचा बोलताना तो अडकतोय. तर ठीक आहे. तर बघा, हे कहाणी घरघरकी आहे. कारण जावई बापूंची खूप काळजी घ्यावी लागते. नाही थोडंफार बी काळजी घेतली तर तोंड काम तर काही करणार नाही, ते फक्त हा 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 हे करतील. तर आता आपल्याकडे काही लोक आहेत जे खाऊन घेतात आणि नावं ठेवतात. तर पहिला व्यक्ती, लोक असतात ना जेवण करून घेतील आणि नावं ठेवतील. त्याच्यातला हा एक नातेवाईक आहे, फक्त नावं ठेवणारा. तर याला जेवण काही आवडलं नाही तर आता तो तुम्हाला सांगतो की तो म्हणेल हे वाक्य बोलशील, द फूड ओके बट नॉट ग्रेट. जेवण ठीक होतं पण बरोबर नव्हतं. द फूड ओके बट नॉट ग्रेट. ग्रेट. हा परत एकदा बोल. द अरे ठीक आहे, घाबरू नको. बरं. द फूड ओके बट नॉट ग्रेट. ओके ठीक आहे, तुझ्यासाठी आम्ही स्पेशल थाली बनवू. ओके,
हा आता दुसरा नातेवाईक येणार आहे. इकडे दादा. हा लग्नामध्ये 21 रुपये वाजवतो पण याचे नखरेली मोठे आहेत. गेले बाबा कोणतं वाक्य बोलशील तू? काय कमी पडली तुला? पुरी का? मग बोल मग. द पुरीज वर कोल्ड लाईक आईस. The puris were cool like ice. हा चल ठीक आहे, जोराने बोल. The puris were cool like ice. काही कंप्लेन? काही कंप्लेन आहे? नाही. पुरीस बर्फासारखी होती का? किती पैसे वाजवले? हा 500 रुपये वाजवले. चल ठीक आहे, मग 21 रुपये वाजवून 500 सांगतो का? हा आता काही नंदा येणार आहेत आपल्याकडं. नंदा म्हणजे काय? तुम्ही नंदांना 2000ची साडी घ्या, 3000ची साडी घ्या, तरी ते काही ना काही नखरे करतीलच. आमची एक नंदा आहे, आमची एक लहान बहीण आहे ती. ओके या ग तुम्ही या. हे आमची मोठी बहीण आहे अक्काबाई. हे का अक्काबाई? या अक्काबाईला 2000च्या साड्या घ्या, तिला काही पण द्या, तिची नेहमी कंप्लेंट असते. ओके आता हिची कंप्लेंट काय? तुझी कंप्लेंट काय बाई? हे का आय डिडंट गेट सेकंड सर्विंग. हा हिला आहे ना एकदाच बनवलं, दुसरं कोणी आलंच नाही. कारण ती एकाच प्लेट मध्ये एवढं घेऊन टाकते. लोकांनी विचार केला हिला काय दुसऱ्यांदा द्यायची गरज, तरी सुद्धा कंप्लेंट आहे. बरं बाई कंप्लेंट. I didn't get a second serving. ओके अजून किती खाशील बाई? अजून एकदा बोल. I didn't get a second serving. ओके ठीक आहे, आम्ही तुला परत आणून देऊ. ओके तुला चांगल्यापैकी जेवण देऊ, तुला मस्तपैकी 10-12 ताट तुझ्या समोर ठेवू, तुला जेवढं खायचं तेवढं खाऊन घे जाऊ. ओके झालं, काय हरकत नाही. ओके आता दुसरी आमची अक्का येते. अक्का या या घ्या. ही अक्का अशी आहे आमची, हिला मस्तपैकी 2000ची साडी घेतली तरी ती काय म्हणते भावाला एका साडी का? हा याच्यापेक्षा पोतर भारी. मात्र काही लोकांना कंप्लेंट करतात बघा, तशी कंप्लेंट करणार नको. तुम्ही किती काही द्या, पैसे किती वाजवले असेल त्यांनी 100 रुपये वाजवले नसतील, बरोबर ना ग? हा मग तुला वाक्य कोणतं बोलायचे? हे बोलायचे बाई. हा बोल. You call this sari, I call it a dusted cloth. ओके याला असं एक्सप्रेशन दे ना, वाटली पण तू हाय बोल. You call this sari, I call it a dusted cloth. ओके ठीक आहे, तुला आम्ही 10,000ची साडी घेऊ, टेन्शन घेऊ नको. लागेल तर आमच्या घरातले कपाट वगैरे सर्व विकून टाकू आणि तुला चांगली साडी घेतो. खुश? जा बाई मग जा, तुला साड्याच पाहिजे तुम्हाला. तिसरी ननंद, ही ननंद तर एकदम पैसेवाली आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी करते ती. तिला साडी दिली मस्तपैकी 2-2.5 साडी दिली तिला पण, कारण 4 बहिणी आहेत त्या, बरोबर आहे. 2 बहिणीने तुम्ही केलं पण तरी ते नखरे करता. ही तशीच आहे, श्रीमंत असून ती काय होते की आमच्या घरातले नोकरी सुद्धा अशी साडी घालत नाही, असं ती वाक्य बोलणार आहे. बोला बाई, थांब तुला साडी देतो. हे घ्या, या बाईला मी साडी दिली गिफ्ट म्हणून, घ्या बाई साडी. ओके तुम्ही लग्नाबद्दल आला त्याबद्दल धन्यवाद. बोला असं असं म्हणा, ही साडी आमच्या. हा My maid wear better sari than this. या बघा आता ते म्हणते की याच्यापेक्षा भारी साडी आमची ननंद आपला नोकराने घालते. एवढी छान आहे ना बाई, मी बनारस आंघोळली बाई. ठीक आहे ताई, मी तुझ्यासाठी अजून चांगली साडी घेऊन येईल मी. हा ठीक आहे. आता ही चौथी ननंद आमची, चौथी बहीण, सर्वात लहान बहीण आहे. आज मी ती आपली थापडी खेते. ओके हिला पण साडी दिली आहे, तर साडी काही पसंत आली नाही, बरोबर ना बाई? ओके हे घ्या साडी पहिले तुम्ही. आता बोला, तुला पसंत आली नाही तर कसं म्हणशील? I am not wearing this even at home. ओके जरा असं काय करते ही? असं सांगते की मी घरात सुद्धा घालत नाही. एक्सप्रेशन ना तुला असं म्हणतो अशी काय साडी बोल. आय एम नॉट वेअरिंग. I am not wearing. आय एम नॉट वेअरिंग I am not wearing दिस इव्हन this even ॲट होम. at home. बोल आता ही साडी देखील. हा बोल आता. I am not wearing this. हा हा परत एकदा बोल, घाबरलो नको, बोल. I am not wearing this even at home. ओके चल ठीक आहे. अजून साडी पाहिजे तुला? बघा हे तर प्रत्येक लग्नामध्ये कामं होतात. कोणी जेवणाला नावं ठेवतात, तुम्ही बहिणीनं किती साड्या घ्या आणि दिलं पाहिजे साडी, आपण चांगल्या पद्धतीत दिली पाहिजे, पण नावं नक्की ठेवतात. जसं आता फॉर एक्झाम्पल लग्नामध्ये तुम्हाला माहिती आहे किती खर्च येतो. त्या लग्नामध्ये एका बापाची पूर्ण आयुष्यभराची कमाई असते. कोणत्या बापाला वाटत नाही की आपण आपल्या लग्नामध्ये, आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जेवण खराब झालं पाहिजे, पण तरी काही लोक असतात नाव ठेवणारे. तसे हे आमचे नंदा, ते पाहुणे, जावे बापू तर विचारू नका. ओके तर तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर 2 शब्द बोला. या नंदा हे घ्या.
परत बघ आहे ना राग आलाय, प्रत्येक जण त्यांचे ते वाक्य बोलतील की राग आलाय त्यांना साडी भेटली नाही म्हणून. ओके, तर I am not wearing this even at home. I didn't get a second serving. You call this sari, I call it a dusted cloth. My maid wear better sari than this. ओके ठीक आहे. आम्ही तुमच्यासाठी बघतो धरणगाव कुठं काय असेल, नाशिक वगैरे तिथून पाहतो रस्त्यावर कुठे भेटली तर चांगली साडी बघ. ओके, खुश झालेत आता? हा, आता खुश तर व्हा. बोललो ना साडी देणार आहे. हा, या. हो. Like, comment, share, subscribe. ओके, Like, comment, share, subscribe. हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. मी आता लवकरात लवकर टेन्सला सुरुवात करणार आहे, थोडा ॲडव्हान्स इंग्लिशला सुरुवात करणार आहे मी आता. आणि मी लवकरात लवकर नवीन चॅनल ओपन करणार आहे. जर स्पर्धा परीक्षेचं असेल तर मी 1 किंवा 2 महिन्यानंतर मी तो चॅनल नक्कीच ओपन करणार आहे. त्यासाठी या चॅनल नक्कीच सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.